आणखी एक मोठी बातमी आहे। विधानसभेच्या जागांवरून मवियामध्ये वाद होण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याचं विश्वजित कदम म्हणतात। तर सांगलीमध्ये 3 ते 4 जागा जिंकणार असल्याचा जयंत पाटलांनी दावा केला आहे। त्यामुळे आता विश्वजित कदम यांच्या या घोषणेमुळे संघर्ष पेटणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला। तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील 5 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवेल असं विश्वजित कदम यांनी जाहीर केलं आहे। तर जयंत पाटलांनी 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये विद्यमान 3 जागांसह आणखी एक जागा राष्ट्रवादी लढवेल असे संकेत दिले होते। त्यामुळे विश्वजित कदमांच्या 5 जागा लढवण्याच्या घोषणेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एसपी असा संघर्ष जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे। पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीने लढलं पाहिजे। त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करा। तासगाव कवठेमंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या लढल्यानंतर या जागा या ठिकाणी काँग्रेस पक्ष जिंकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।